नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव श्रीमती सुवर्णा पंढरनाथ धामणे, MA सेट, KTHM कॉलेज नाशिक, राज्यशास्त्र विभाग. विद्यार्थ्यांनो, आज आपण जागतिक राजकारण नवीन विकास या विषयातील दुसऱ्या प्रकरणाला सुरुवात करत आहोत. दुसरे प्रकरण आहे हस्तक्षेप आणि सक्ती. यामध्ये आपण आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये हस्तक्षेप आणि बळ किंवा सक्ती याचा वापर करून आपल्या देशाचं हित कशा पद्धतीने साध्य करण्याचा प्रयत्न देशांकडून होत असतो त्याचा अभ्यास करणार आहोत. मागील व्याख्यानामध्ये जसं आपण पाहिलं की आधुनिक जगामध्ये सर्व राष्ट्रांना परस्परांशी संबंध ठेवणं भाग पडतं. प्रत्येक देशाची प्राथमिक उद्दिष्ट जे आहे ते आपल्या देशाचं राष्ट्रीय हित जे आहे ते साध्य करणं आहे आणि राष्ट्रीय हित साध्य करण्यासाठी साम दाम दंड या वृत्तीनुसार काही देश काम करताना दिसतात. राज्याचं हितसंबंध जोपासण्यासाठी प्रत्येक राष्ट्र प्रयत्न करीत असतो. आणि राष्ट्रधोरण म्हणजे काय, जे आपण पाहिलं की एका राष्ट्राद्वारे दुसऱ्या राष्ट्राबाबत स्वीकारलं एक पद्धतीचं ते धोरण आहे, व्यवहार आहे. त्यामुळे परराष्ट्र धोरण ठरवताना जी उद्दिष्ट ठेवली जातात ती सर्वच उद्दिष्ट महत्त्वाची आहे. भले ते आर्थिक असतील, सामाजिक असतील, राजकीय असतील, शैक्षणिक आणि सांस्कृतिक स्वरूपाची उद्दिष्ट सुद्धा परराष्ट्रीय धोरणामध्ये असतात. पण सर्वात महत्त्वाचं आहे राष्ट्रहित. आणि राष्ट्रहित साध्य करायचं असेल तर त्यात एक महत्त्वाचा भाग असा आहे की दुसऱ्या राज्याला आपल्या इच्छेनुसार व्यवहार करण्यास भाग पाडणं. जसं प्रोफेसर मार्शल यांनी सांगितलं होतं की राज्याने आपल्या क्षेत्राबाहेरील जी परिस्थिती आहे तिला प्रभावित करण्याचा जो त्यांच्या कृतीचा क्रम असतो त्याला त्यांनी परराष्ट्र धोरण म्हटलंय. म्हणजे तेच की दुसऱ्या राज्यास आपल्या इच्छेनुसार व्यवहार करण्यास भाग पाडणं आणि यासाठी त्यांना प्रभावित करणं. जॉर्ज मॉडेस्की यांनी सुद्धा जे सांगितले की परराष्ट्र धोरणामध्ये राज्याच्या व्यवहाराची ही पद्धतीच आपण विकसित करतो की दुसऱ्या राज्यांना आपण आपल्या प्रभावाखाली आणत असतो आणि आपल्या इच्छानुसार त्याला आपण त्याचा जो व्यवहार करायला भाग पाडतो, ज्याच्या माध्यमातून आपल्या देशाचं राष्ट्रीय हित जे आहे ते साध्य होऊ शकेल. सामान्यतः परराष्ट्र धोरणाचं जे राष्ट्रहित साध्य करणं आहे त्यामध्ये आपल्या धोरण विषयक सिद्धांतांचं प्रतिपादन केलं जातं आणि यामध्ये आपण आपल्या क्षमतेनुसार इतर राज्यांशी आर्थिक, राजकीय आणि सैनिकी संबंध जोडत असतो. ही उद्दिष्ट जी असतात या उद्दिष्टांच्याच माध्यमातून आपलं परराष्ट्र धोरण जे आहे ते आकार घेतं. राष्ट्रीय संरक्षण हे आपल्या राष्ट्र क्षमता जी आहे तिच्यामध्ये वाढ करण्याच्या बाबतीमध्ये असते. त्याच्यानंतर आर्थिक विकास जो आहे तो राज्यामधले जे दबाव गट आहेत किंवा त्यांचे जे हितसंबंध आहेत किंवा आपल्या भूमीचा विस्तार असेल, आपल्या राष्ट्राची प्रतिष्ठा आहे आणि यातही पुढे जाऊन जागतिक शांतता, जागतिक सहकार्य इत्यादीही उद्दिष्टांचा समावेश या उद्दिष्टांमध्ये होत असतो. आणि याच पद्धतीने आपण बघतो की मग आपलं हे जे परराष्ट्र धोरण आहे ज्याच्यात आपले विविध उद्दिष्ट आहेत ती उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विविध साधनांचा वापर केला जातो. मागच्या प्रकरणामध्ये ही साधनं काय काय आहेत आपण पाहिली आहेत. सद्यस्थितीमध्ये राजनय हे सर्वात महत्त्वाचं साधन आहे. आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेला धोका न पोहोचवता वाटाघाटी करून राष्ट्रीय हित त्यातून साध्य होऊ शकते. परकीय मदतीच्या माध्यमातून आपण राज्यांवर प्रभाव पाडतो आणि त्यांना आपल्या पद्धतीने वागायला सांगतो. पण जेव्हा ही दोन्ही साधनं निरुपयोगी ठरतात तेव्हा मात्र बळ आणि हस्तक्षेप याचा वापर करून आपण आपलं उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करतो. मग आता याच्यामध्ये बळ किंवा सक्ती म्हणजे नेमकं काय,
तर बळाचा वापर हा अनेक अर्थांनी वापरलेला आहे. सैनिक शक्तीचा वापर करणे, युद्ध करणे हा प्रमुख भाग आहे. काही वेळा प्रत्यक्ष युद्ध न करता केवळ युद्धाची धमकी देऊन उद्दिष्ट साध्य झालेले आढळते. आणि हस्तक्षेप म्हणाल तर काय, तर याच्यामध्ये विविध असे मार्ग आहेत ज्याच्या माध्यमातून दुसऱ्या देशातील राजकीय, आर्थिक, सामाजिक जीवनावर प्रभाव टाकला जातो. जसं की हेरगिरी करणं, घातपाती कृत्य घडवून आणणं, परराष्ट्रामध्ये तोडफोड किंवा नासधूस करणाऱ्या यंत्रणा निर्माण करणं आणि त्या माध्यमातून त्या राष्ट्राला जेरीस आणणं इत्यादी मार्गांचा त्यामध्ये समावेश होतो. आणि या मार्गांचा वापर करूनच आपल्या देशाचं उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न केला जातो. काही वेळा प्रबळ राष्ट्रांच्या लहान राष्ट्रांच्या संघर्षाशी प्रत्यक्ष संबंध नसतानाही आपला हेतू साध्य करण्यासाठी हा हस्तक्षेप केला जातो. दुसऱ्या महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्र संघटना म्हणजेच युनो ही आंतरराष्ट्रीय संघटना स्थापन झाली. मात्र त्या माध्यमातून जे आंतरराष्ट्रीय कायदे निर्माण झाले त्यामध्ये सुद्धा बऱ्याचदा बळाचा वापर करणं हे बेकायदेशीर आहे. परंतु प्रत्यक्षात अनेक राज्यांनी या हस्तक्षेपाचा, या बळाचा वापर करून त्या परराज्यामध्ये आपल्या धोरणाची उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न केला आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या माध्यमातून मानवी हस्तक्षेप केला जातो, ज्या माध्यमातून एक प्रकारे मानवी हक्काचं संरक्षण हे एक महत्वाचं उद्दिष्ट असतं. म्हणजे मुळातच काही सक्तींना, काही हस्तक्षेपांना आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता आहे, पण त्याला तसं कारण असणं सुद्धा गरजेचं आहे. ज्याला स्वार्थाचा आधार न राहता मानवीय हित किंवा आंतरराष्ट्रीय शांतता आणि सहकार्य या उद्दिष्टांची पूर्तता होणं अपेक्षित आहे. आता या सर्व पद्धती कशा स्वरूपाच्या आहेत तेच आपण या प्रकरणामध्ये बघणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण हस्तक्षेप आणि सक्ती याचा हा जो काही अर्थ आहे तो थोडक्यात समजावून घेतलेला आहे. आता आपण पुढे बघूया बळ आणि हस्तक्षेप यांची कारणं काय आहेत. अशा कोणत्या कारणांच्या प्रभावाखाली येऊन जागतिक राजकारण जे आहे ते बळ आणि हस्तक्षेप याचा मार्ग स्वीकारतं. तर याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे तत्वज्ञानाचे समर्थन. शीतयुद्धाच्या काळामध्ये अमेरिका आणि सोव्हिएत रशिया या दोन्ही महासत्ता दोन विचारसरणींच्या प्रभावाखाली स्वतःचा जागतिक पातळीवर एक प्रकारे प्रभाव वाढवत होते आणि त्यासाठी त्यांनी या मार्गाचा स्वीकार केलेला आहे. रशियाला साम्यवादाचा प्रसार करायचा होता आणि अमेरिकेला भांडवलशाहीचा किंवा लोकशाहीचा प्रसार करायचा होता. आणि या प्रसाराच्याच माध्यमातून जागतिक पातळीवर अनेक राष्ट्रांना, विशेषतः नवोदित जी राष्ट्र होती त्या राष्ट्रांना स्वतःच्या एक प्रकारे सावलीखाली आणण्याचा प्रयत्न झालेला आहे. उदाहरणार्थ बघा की साम्यवादाचा प्रसार जो आहे तो रोखण्यासाठी आणि लोकशाहीचं रक्षण करण्यासाठी परराष्ट्र धोरणाचं उद्दिष्ट ठेवणाऱ्या अमेरिकेने दक्षिण व्हिएतनाम व दक्षिण कोरिया येथे आपलं सैन्य पाठवून लष्करी मदत केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून सोव्हिएत रशिया व चीन या साम्यवादी राज्यांनी उत्तर व्हिएतनाम व उत्तर कोरियाला लष्करी व आर्थिक मदत केलेली दिसून येते. म्हणजे एक प्रकारे आपल्या तत्वज्ञानाचं समर्थन करण्यासाठी आणि त्याचा जास्तीत जास्त राष्ट्रांनी स्वीकार करावा यासाठी बळ आणि हस्तक्षेप अमेरिका आणि रशियाकडून वापरलं गेलेलं आपल्याला दिसून येतं. दुसरा मुद्दा येतो लष्करी आणि औद्योगिक संबंधांची जोपासना. आता यामध्ये अमेरिका जे आहे तेथे मोठ्या प्रमाणामध्ये साहित्याचं उत्पादन झालेलं होतं आणि परराष्ट्रातून त्याला फारशी मागणी मिळत नव्हती. मग अशा वेळी या क्षेत्रातील जे उद्योगपती आहेत त्यांच्या दबावाला बळी पडून अमेरिकेने काय केलं की राष्ट्रांना एकमेकांमध्ये झुंजत ठेवलं
त्यांच्यामधले जे संघर्ष आहे ते थंड न पडू देता त्यांच्यामध्ये त्या संघर्षामध्ये एक प्रकारे आगीत तेल ओतायचं काम केलं, ज्याच्या माध्यमातून एका बाजूला संरक्षण साहित्य पण पुरवलं जाईल, ज्याच्या माध्यमातून शस्त्राची मागणी वाढेल आणि त्या माध्यमातून कारखाने सुरू राहतील आणि एका जे दबाव जो आहे अमेरिकेवर निर्माण होत होता उद्योगपतींचा, त्या दबावाची सुद्धा आपल्याला एक प्रकारे प्रभाव कमी करता येईल या उद्देशाने हे सर्व चालू राहिलं. 1995 साली जॉन फॉस्टर डरलेस यांच्या काळात हे धोरण जे आहे ते स्वीकारण्यात आलेलं होतं, जे एक प्रकारे स्वतःच्या लष्करी आणि औद्योगिक संबंधांची जोपासना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर किंवा या जागतिक राजकारणामध्ये बळ आणि हस्तक्षेपाची भूमिका जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली होती. स्वतःचे आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून अमेरिकेची जी भूमिका जी आहे ती आपल्या लक्षात येते. तिसरा मुद्दा याच्यामध्ये येतो की एखाद्या राष्ट्राची आंतरराष्ट्रीय प्रतिभा. आता 1962 साली चीनचं भारतावर एक आक्रमण झालं आणि एक 15 दिवसानंतर चीननेच त्यामध्ये एकतर्फी माघार घेतली. आता चीनचा जो उद्देश होता तो उद्देश की भारत जो आहे तो अलिप्त जगाचं नेतृत्व करत होता आणि तो एक प्रकारे अलिप्त जगाचं नेतृत्व करण्यास पात्र नाही, योग्य नाही हे त्याला दाखवून द्यायचं होतं. म्हणजे आशिया खंडातील राष्ट्रांचा जो भारतीय प्रभाव आहे तो त्यांना कमी करायचा होता आणि कुठेतरी भारताचं एक प्रकारे प्रतिष्ठा जी आहे तिला कमी करण्याचा भूमिका जी आहे ती चीनकडनं स्वीकारली गेलेली होती. मग त्यानंतर भारताने यानंतर एक प्रकारे स्वतःच्या संरक्षणावर जास्त खर्च करायला सुरुवात केली आणि कुठेतरी चीनची एक ही पण भूमिका होती की भारत जर थोडा असुरक्षित झाला तर तो स्वतःच्या संरक्षणावर जास्त खर्च करेल आणि त्याची अंतर्गत प्रगती जी आहे ती त्या माध्यमातून रोखली जाईल आणि कुठेतरी तेच घडलं. भारताचा आजचा संरक्षणावरचा खर्च जर बघितला तो टप्प्याटप्प्याने म्हणजे चीनसोबत जे युद्ध झालं त्या युद्धानंतर सातत्याने वाढलेला दिसून येतो आणि आजही चीनची भूमिका जी आहे भारताविषयीची ती त्याच स्वरूपाची आहे. आजही त्यांच्यामध्ये जो सीमावाद आहे किंवा जे घुसखोरीचे प्रकार आहे त्याच्यावरून सतत संघर्ष सुरू असलेला आपल्याला दिसून येतो आणि त्यासाठी दोन्हीही देश मोठ्या प्रमाणामध्ये संरक्षण जी साधन सामुग्री आहे तिच्यावर खर्च करताना दिसून येतात. म्हणजे एखाद्या राष्ट्राची शक्ती किती कमी आहे किंवा त्याची पात्रता कमी आहे किंवा त्याची प्रतिभा जी आहे ती मलिन करण्याच्या दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय पातळीवर असं बळ आणि हस्तक्षेप याचा आधार जो आहे तो घेतला जातो. चौथा मुद्दा येतो की साम्यवादाची जोपासना. सोव्हिएत रशियाने साम्यवादाचं समर्थन केलेलं होतं आणि आपण बघतो की पूर्व युरोप पर्यंत हा साम्यवाद पोहोचला होता. आता सोव्हिएत रशियाने जेव्हा जेव्हा पोलंड असेल, हंगेरी असेल किंवा झेकोस्लोवाकिया असेल या देशांमध्ये साम्यवादी पक्षांचं वर्चस्व नाहीसं होण्याची वेळ आली तेव्हा त्या देशांमध्ये रणगाडे आणि सशस्त्र असे सैनिक पाठवून लष्करी कारवाई केली. म्हणजे बळाचा वापर करून कुठेतरी रशियाने एक प्रकारे स्वतःच्या सोयीचं शासन किंवा ज्या तत्वज्ञानाचं ते समर्थन करताय त्या तत्वज्ञानावर आधारित शासन त्या देशामध्ये राहावं यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिले. जर त्या देशाने त्या तत्वप्रणालीला त्या शासन पद्धतीला विरोध केला किंवा ती शासन पद्धती तिथून माघार होते आहे किंवा ती सत्तेवरून पाय उतार होते आहे असं जेव्हा रशियाला जाणवलं तेव्हा लगेच रशियाने तिथे पुढाकार घेतला, बळ आणि हस्तक्षेपाचा वापर केला आणि त्या लोकांना त्यांचं ते शासन जे आहे ते तसंच ठेवण्यासाठी भाग पाडलं. त्याच्यानंतर पाचवा मुद्दा आहे तो तेल पुरवठा. आता औद्योगिकरण ज्या पद्धतीने वाढतं आहे किंवा आर्थिक दृष्टिकोनातून जी सक्षमता करण्याची स्पर्धा वाढते आहे त्या अनुषंगाने हा इंधन रूपी तेल पुरवठा जो आहे तो चालू ठेवणं हा सुद्धा आपल्या परराष्ट्रीय धोरणाचा प्रमुख उद्दिष्टाचा भाग आहे आणि त्यासाठी वेळ व हस्तक्षेपाचा वापर होणं आवश्यक वाटतं. जसं उदाहरणार्थ 1978 मध्ये
सोव्हिएत रशियाने अफगाणिस्तानकडे रणगाडे पाठवून तेथे आपल्याला अनुकूल सरकार स्थापन केलं आणि तेथील राजवट जी आहे ती अमेरिका धार्जिन झाल्याने नियंत्रण तिथे सोव्हिएत रशियाचं संपलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे प्रसंगी तेल पुरवठा हा सुद्धा बंद होऊ शकला असता. या अनुषंगाने तिथे रशियाने हस्तक्षेप केलेला दिसून येतं. इवन इराण असेल किंवा अरब राष्ट्रामध्ये तेलाचं राजकारण जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला जागतिक राजकारणाच्या स्वरूपामध्ये त्याचंही विश्लेषण करता येऊ शकतं की महासत्तांच्या माध्यमातून नेहमीच अरब राष्ट्रांमध्ये एक प्रकारे हस्तक्षेप झालेला आहे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे विरोधी सरकार बदलणं. अमेरिकेने त्यांच्या धोरणास विरोध करणाऱ्या भले मग ते लोकशाही सरकार असेल त्याला सुद्धा आपल्या गुप्तहेर संघटनेमार्फत घातपाती कारवाया करून उलथवलेले आहे. उदाहरणार्थ चिली या देशामध्ये त्यांचे जे अध्यक्ष होते आयंदे म्हणून यांचा अमेरिकेच्या गुप्तहेर संघटनेच्या हस्तकांनी खून केला आणि तेथे साम्यवादी पक्षाचे सरकार स्थापन होण्यास आपली कशी विरोधी भूमिका आहे ती मांडली. याशिवाय लॅटिन अमेरिकेतील देशावर सुद्धा अशाच पद्धतीने प्रत्यक्ष सैनिक कारवाई करून आपले हितसंबंध जे आहे ते अमेरिकेने जोपासलेले आहे. म्हणजे स्वतःच्या अनुषंगाने ज्या पद्धतीने सोव्हिएत रशियाने स्वतःच्या साम्यवादी तत्वज्ञानाचा समर्थन करण्यासाठी आणि त्याला अनुकूल अशा शासन पद्धती त्या देशांमध्ये राहाव्या यासाठी जसं सोव्हिएत रशिया प्रयत्नशील होता त्याच पद्धतीने अमेरिकेने सुद्धा त्या मार्गाचा वापर केला आणि फक्त साम्यवादी राजवटीच नाही उलथवल्या तर जे लोकशाहीवादी शासन पद्धती होत्या त्या सुद्धा उलथवायला अमेरिकेने मागे पुढे पाहिले नाही. म्हणजे जागतिक पातळीवर लोकशाहीचं संरक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे अशा पद्धतीने अमेरिकेने स्वतःची भूमिका मांडली होती. पण तोच अमेरिका स्वतःच्या राष्ट्रहितासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी बळाचा आणि हस्तक्षेपाचा वापर करून त्या लोकशाही शासन व्यवस्थेला उलथवून लावत होता. म्हणजे तो साम्यवादी शासन व्यवस्थेला विरोध तर करतच होता पण ज्या लोकशाही व्यवस्था त्याच्या विरोधात होत्या त्यांना सुद्धा तो विरोध करत होता. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा येतो 7वा की समुद्र किनारा मिळवण्यासाठी आक्रमण. 1991 मध्ये इराकतर्फे सद्दाम हुसेन यांनी आपल्या धोरणानुसार कुवेतवर आक्रमण केलं आणि ते राज्य जोडून घेतलं त्यांच्या राज्याला आणि त्या माध्यमातून म्हणजे युनोच्या माध्यमातून एक सामूही झाली आणि हे आक्रमण जे आहे ते हटवण्यात आलं. म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये समुद्र किनारा मिळवण्यासाठी या पद्धतीने बळ आणि हस्तक्षेपाचा वापर झालेला आपल्याला दिसून येतं. याचं भारताच्या दृष्टिकोनात एक उदाहरण फार महत्वाचं आहे. हिंद महासागर जिथे चीन जो आहे तो स्वतःचं साम्राज्य स्वतःची सत्ता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करतो आहे आणि एक प्रकारे हिंद महासागरावर स्वतःचं साम्राज्य पसरवून कुठेतरी एक सागरी वर्चस्व आणि तेही लष्करी असेल शक्तीच्या आधारे असेल किंवा आर्थिक दृष्टिकोनातून असेल स्वतःचा प्रभाव तिथे निर्माण करण्याचं त्याचं उद्दिष्ट जे आहे ते दिसून येते. पण मुळातच याला भारतासोबतच मग अमेरिका असेल जपान असेल ऑस्ट्रेलिया असेल यासारख्या देशांकडनं विरोध दर्शवला जातो. पण जशी चीनची आपण बघतो भूमिका जी आहे ती हेकेकर स्वरूपाची आहे आणि चीन नेहमीच भूमी असो किंवा सागरी भूभाग असो या ठिकाणी नेहमीच स्वतःचा एक प्रकारे हक्क सांगण्याच्या भूमिकेत आपल्याला दिसून येतो आणि यासाठी तो बळ हस्तक्षेप याचा पुरेपूर वापर करताना दिसून येतो. यानंतर हस्तक्षेपाचे इतरही मार्ग आहेत. जसं भारत आणि पाकिस्तान यांच्या संदर्भात जर बघितलं तर पाकिस्तान मार्फत भारत विरोधी नेहमीच एक स्वतःच्या परराष्ट्र धोरणातील उद्दिष्टांची राबवणूक होण्यासाठी अनेक हस्तक्षेपांच्या मार्गांचा पुरस्कार करण्यात आलेला आहे. भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेला धोका पोहोचवून फूट पाडण्यासाठी खलिस्तानांनी अतिरेक्यांना
प्रशिक्षण देणं, शस्त्रास्त्र पुरवणं किंवा काश्मीर गिळंकृत करण्यासाठी दहशतवाद्यांना फूस देणं, घातपाती कारवायांना प्रोत्साहन देणं, धार्मिक भावनांना आवाहन करणं, जातीय दंगे माजवणं, स्फोट मालिका घडवून आणणं, अशा विविध माध्यमातून एक प्रकारे भारतातल्या अर्थव्यवस्थेला सुद्धा ढासळवण्याचा प्रयत्न जो आहे तो या माध्यमातून होताना दिसून येतो. 9वा मुद्दा त्याच्यामध्ये येतो धमकीचा वापर करणं. 1956 साली कुवेत जो पेच प्रसंग निर्माण झालेला होता, सुवेजचा जो प्रश्न निर्माण झाला होता, त्यावेळी सोव्हिएत रशियाने, ब्रिटन, फ्रान्सने या सुवेजवरील आक्रमण जे आहे ते मागे घेतले नाही, तर इजिप्तच्या बाजूने युद्धात उतरण्याची धमकी दिली होती. त्यावेळी सोव्हिएत रशिया हा अण्वस्त्र सज्ज होता, त्यामुळे ब्रिटन, फ्रान्सला माघार घ्यावी लागली आणि आपल्या राष्ट्राचं संरक्षण करणं हे सोव्हिएत रशियाचं जे परराष्ट्रीय धोरण आहे ते त्या माध्यमातून साध्य झालं. त्याच्यानंतर शेवटचा जो भाग येतो की मानवतावादी दृष्टिकोनातून हस्तक्षेप. आता रशियातील जे काही चेचेच्या व युगोस्लाव्हियातील कोसोव्हा येथे मुस्लिम अल्पसंख्याकांनी आपल्या स्थापत्येची मागणी केली, त्यामुळे या राज्यांमध्ये फूट पडणार होती. आता ती टाळण्यासाठी एक प्रकारे मानवतेच्या विरुद्ध ही कारवाई केली गेली, परंतु नाटोने अशा प्रकारे ती कारवाई तिथे केली आणि रशियाला हल्ला करण्यासाठी मज्जाव केला. म्हणजे युगोस्लाव्हियातील सुद्धा कोसोव्हात कारवाई केल्यास वाईट परिणाम होतील अशी ही धमकी दिली. म्हणजे या माध्यमातून अमेरिकेने आपलं जागतिक वर्चस्व स्पष्ट केलं आणि स्वतःची आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा जी आहे ती या माध्यमातून वाढवलेली दिसून येते. अशा पद्धतीने बळ आणि हस्तक्षेप ही साधनं परराष्ट्र धोरणाचे साधन म्हणून केवळ बडे राष्ट्रच एक प्रकारे यशस्वीपणे राबवू शकतात आणि त्यासाठी लष्कर उभारणे, अद्ययावत लष्करी सामग्री तयार ठेवणे यासाठी मोठा खर्च येतो. वास्तविक बळाचा जो काही वापर आहे किंवा हस्तक्षेपाचा जो वापर आहे तो नैतिकतेच्या विरुद्ध आहे. म्हणूनच युनोसारखी जी संस्था आहे ती अधिक कार्यक्षम बनली पाहिजे, निशस्त्रीकरण झालं पाहिजे, आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढलं पाहिजे, आंतरराष्ट्रीय कायद्यांचं जे पालन करण्याची प्रवृत्ती आहे ती वाढली पाहिजे. सामूहिक सुरक्षा पद्धतीचं महत्त्व जर वाढलं तर बळ आणि हस्तक्षेपाचं महत्त्व कमी होईल आणि समानतेच्या दृष्टिकोनातून सर्व राष्ट्रांना आपल्या हितसंबंधांची जोपासना करता येईल. अशा पद्धतीने बळ आणि हस्तक्षेप जो आहे तो टाळण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्नशील राहणं गरजेचं आहे. तरच एक जागतिक राजकारणातली जी उद्दिष्ट आहे ती आपल्याला साध्य करता येऊ शकतात आणि जे दुर्बल राष्ट्र आहे ती सुद्धा विकासाच्या दृष्टिकोनातून त्यांना अशा संकटांना सामोरं जावे लागणार नाही आणि तेही स्वतःचा विकास योग्य पद्धतीने साध्य करू शकते.